सांगलीत भक्ती आणि संगीताचा अनोखा संगम पाहायला मिळाला। संतांच्या अभंगांनी आणि भक्तिमय स्वरांनी सांगलीकर रसिक श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभंगवाणी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते। या कार्यक्रमाला आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर तात्या पाटील तसेच दीपक बाबा शिंदे, प्रकाश ढंग, विश्वजित पाटील यादव, स्वीकृत नगरसेवक केदार खाडीलकर, गीता पवार, नगरसेवक उदय बेलवलकर, निरंजन आवटी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यानंतर मान्यवर, गायक, वादक आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गोरा कुंभार यांसह संतांच्या रचनांनी कार्यक्रमाला भक्तिमय रंग चढला। समाधी साधन संजीव दया, अवघे गरजे पंढरपूर, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा अशा अनेक अभंगांनी रचना रसिक श्रोत्यांसमोर सादर करण्यात आल्या। अभंगवाणीच्या सुराने आणि संतांच्या विचारांनी भारावलेल्या श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत भक्ती रसात न्हाऊन निघण्याचा अनुभव घेतला। अशा भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे आणि भविष्यातही अशाच कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहू अशी भावना श्रोत्यांनी व्यक्त केली। कार्यक्रम छान वाटला आणि सगळ्यांचा आवाज एकदम छान आहे आणि एकदम असं भक्तिरसात तल्लीन व्हायला झालं। छान वाटलं एकदम आणि आवडला कार्यक्रम, खूप छान व्हायला पाहिजे आणि आम्ही अगदी अवश्य येणार। असा कार्यक्रम जर आयोजित केला तर आम्ही अवश्य येऊ ऐकायला।